थंडी आली की आपसुकच डिंकाच्या लाडूचे आणि मेथीच्या लाडूची आठवण होते. खूप महिलांनी, खूप लोकांनी कमेंट केली होती की मॅडम तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी डिंकाचे लाडू कसे करता? त्याचं वजनी प्रमाण, वाटीचं प्रमाण काय आहे? आम्हाला एकदा दाखवा. म्हणून मी ही खास रेसिपी तुमच्या सर्वांच्यासाठी केली आहे. बरेच दिवस झालं करायचं म्हणत होते पण वेळ भेटत नव्हता. आज ही रेसिपी केली. आज खरं सांगायचं म्हटलं तर 5 किलो डिंक लाडूची ऑर्डर होती. पण खास तुमच्यासाठी वजनी 1 किलो प्रमाणात मी आज तुम्हाला लाडू करून दाखवले आहेत. खूप छान खुसखुशीत आणि भरपूर असे ड्रायफ्रूट घातलेले हे आपले अगदी घरगुती पद्धतीचे डिंकाचे लाडू. माझ्या व्यवसायातला हा सगळ्यात मोठा जास्त मागणी असलेला पदार्थ चकली आणि डिंकाचे लाडू. चला तर मग आपण प्रमाण बघूयात आणि रेसिपीला सुरुवात करूया. दीपालीच्या किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं करा बरं का. आता तुम्हाला मी सांगते, आपण 1 वाटी खिसलेलं खोबरं घेतलं आहे आणि 1 वाटी बारीक केलेलं खोबरं घेतलं आहे आणि 100 ते 150 ग्रॅम डिंक घेतला आहे. 1 वाटी मखाणे घेतले आहेत. 3 ते 4 चमचे मोठे खसखस घेतली आहे. हे काजू, बदाम आणि मनुके हे 50-50 ग्रॅम वजनी प्रमाणात घेतले आहेत चिरून आणि थोडेफार बारीकही केले आहेत. हे दिसतंय हे हळीव आहे. तेही खूप पौष्टिक असतं आपल्या रक्तवाढीसाठी, केसांच्यासाठी हळीव खूप महत्त्वाचे आहे. आणि वेलची पावडर घेतली होती आणि हा अशा प्रकारचा डिंक पाहू शकता तुम्ही. मोठे मोठे खडे घेतले तर आपले मिक्सरचं भांड्याचं पातळ मोडण्याची शक्यता असते, म्हणून मी अशा प्रकारचाच डिंक आणते. हा खूप छान दिसतो आणि आपल्याला ज्यावेळी आपण डिंकाचे लाडू बनवतो त्यावेळी तो बारीकही करावा लागत नाही. बारीक म्हणजे कशासाठी, मिक्सरमध्ये किंवा ग्लासने आपण बारीक करतो तसाही डिंक बारीक करावा लागत नाही. जो मी डिंक वापरते तो तुम्हीही वापरा. खूप छान प्रकारे याचे लाडू होतात. अगदी तो शाबूसारखा फुलून होतो. आता चला, पहिल्यांदा आपण कढई तापत ठेवली होती. कढईत 1 वाटी खोबरं घेतलं होतं खिसलेलं. ते छान प्रकारे लाल होईपर्यंत भाजलं. आपण अगदी मंद आचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं, म्हणजे आपले डिंकाचे लाडू खराब होत नाहीत. आपण जर भाजायला कुठं थोडंफार कमी पडलो तर नक्कीच डिंकाचा लाडू मऊ पडतो किंवा त्याला पाणी सुटल्यासारखं होतं किंवा चवीलाही कमी चवदार देतो. म्हणून सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित भाजून घ्या. मगाशी मी साहित्यात तुम्हाला तीळ दाखवायला विसरले होते. आवडत असतील तर तुम्ही तीळही घाला. माझ्या कस्टमरनी मला आवर्जून सांगितलं होतं की मॅडम लाडूमध्ये तीळ वापरा. आता आपण तीळ, खसखस आणि हळीव हे तिन्ही गोष्टी एकत्र छान प्रकारे मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. हे डिंकाचे लाडू आपले अजिबात फसत नाहीत. याचा पाक अजिबात फसत नाही. तुम्ही एकदा केले की नक्की परत परत करून बघाल. आणि हे डिंकाचे लाडू आपले सेंद्रिय गुळातलेच असतात. आपण दुसरा कोणताही गूळ वापरत नाही, म्हणजे साखरेचा गूळ असतो तो नाही, पांढरट गूळ असतो तो नाही. हे आहेत ते मकाने छान प्रकारे अगदी कमी गॅसवर मस्तपैकी असे भाजून घ्यायचे. ते मकाने कोरडे खायलाही खूप छान आणि चविष्ट लागतात आणि मिक्सरला बारीक करून ते लाडूसाठी वापरायचे. आता सगळ्या पद्धतीचं आपण ड्रायफ्रूट घेतलं आहे ते टाकायचं. आपण बारीक केलेली 100 ग्रॅम खारीक घेतली होती आणि काजू, बदाम, मनुके हेही सगळं 50-50 ग्रॅम घेतलं होतं. तेही सगळं मस्तपैकी मंद आचेवर 1 ते 2 चमचे तूप टाकून छान प्रकारे भाजून घ्यायचं. या सगळ्या साहित्यात अगदी चिमूटभर मीठही घालायचं बरं का. मिठामुळे गोडाच्या कोणत्याही पदार्थाला खूप छान चव येते. आणि जो गूळ घेतला आहे तोही मी सेंद्रिय गूळ घेतला आहे. तोही गूळ खूप गोड असतो आणि खूप चवीलाही छान असतो, त्यामुळे लाडू खूप छान लागतात. आता हे घरचं तूप आहे ते अगदी कडक करून मी घेतलं आहे, म्हणजे कढईत ओतलं आहे 3 ते 4 चमचे. हे अगदी कडक करायचं आणि यातच आपण पूर्णपणे जो 150 ग्रॅम डिंक घेतला होता तो पूर्णपणे मस्तपैकी फुलवून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. अगदी तूप थोडं थोडंच वापरा, कारण कसं होतं, ज्यावेळी आपण तूप जास्त वापरतो त्यावेळी तूप जळण्याची शक्यता फार असते. जास्त जर तूप वापरलं तर तूप जळूनच निम्मार्ध जातं. त्यामुळे थोडं थोडं तूप टाकून तुम्ही हा डिंक पूर्णपणे तळून घ्या.
ही अगदी साधी सोपी ट्रिक आहे. आपले लाडू बिघडतात केव्हा? आपल्या हाताखाली म्हणजे आपण सतत हे लाडू बनवत नाही, त्यामुळं कधीतरी लाडू बिघडण्याची शक्यता दाट असते. हा पूर्ण डिंक मी तळून घेतला आहे. किती छान झाला आहे पहा बरं. अगदी आपला जो शाबू असतो तशा पद्धतीचा. भरपूर अशी वेलची घालायची. वेलची, सुंठ आणि जायफळ हे सगळं खूप घालायचं. त्याचा खूप छान असा वास आला पाहिजे एवढं घालायचं आणि अगदी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीनं पाहू शकता तुम्ही. खूप छान प्रकारे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच कढईत 2 वाट्या गूळ घालायचा. जी वाटी आपण खोबरे मोजायला घेतली होती तीच वाटी गुळाला वापरायची. हे वाटीचं प्रमाण हे अगदी सोपं आहे. जर तुम्ही 2 वाट्या गूळ घेतलं 2 वाट्या खोबरं घेतलं खिसलेलं आणि चिरलेलं, तर त्याच्यासाठी 1 वाटी डिंक घ्यायचा, 5 चमचे खसखस घ्यायची, 1 वाटी मखाने घ्यायचे, 150 ग्रॅम खारीक घ्यायची आणि दुसरं काजू बदाम काजू बदाम मनुके मगजबी हे सगळं 50-50 ग्रॅम घ्यायचं 1 किलो प्रमाणासाठी. हे मी तुम्हाला तोंडी प्रमाण सांगितलं आहे आणि वाटीचं पण तुम्हाला मी सांगितलं आहे मगाशी व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे. आता आपण 2 वाट्या गूळ घेतला होता, त्याच्यासाठी मी तुम्हाला पाणी दाखवलं. अगदी तेवढंच पाणी वापरायचं. हा लाडू तुमचा फसणारच नाही 1001% मी सांगते तुम्हाला. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचे लाडू कसे आले ते. आता गॅस आपण चांगला मध्यम आचेवर ठेवायचा आणि हे व्यवस्थित गुळाचं जे मिश्रण आहे ते सतत हलवत राहायचं. तुम्ही गूळ चेचून घेतला तरी चालेल, खिसूनच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. गॅस गरम असल्यामुळे, गरम कढईत ठेवल्यामुळे गूळ अगदी लगेच विरघळतो आणि पाक पाण्यात टाकून बघायचीही काही गरज नाही. पाहू शकता आपण चांगली आपल्या पाकाला छान प्रकारे उकळी आलेली आहे. अशा पद्धतीने गॅस कमीच आहे, गॅस फुल मी ठेवलेलं नाही आहे. फक्त सतत हे हलवत राहायचं. असं बघा आता फेस यायला लागला आहे आपल्या पाकाला बऱ्यापैकी. आता मला सवय झाली आहे त्यामुळे मी काही बशीत किंवा प्लेटमध्ये पाक टाकून पाण्यात बघत नाही, मी डायरेक्टच टाकते. आता बऱ्यापैकी पाकाला आपल्या फेस आला की गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि जे मिश्रण आपण घेतलं होतं ते मिश्रण त्या पाकामध्ये गरम कढईतच मिक्स करायचं. छान प्रकारे अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपला पाक सर्वत्र आपल्या त्या डिंकाच्या जे प्रोडक्ट आहेत त्या सगळ्याला लागला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही पाक जास्त वेळ गॅसवर ठेवू नका, नाहीतर कडक होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीचा जर पाक तुम्ही केला तर लाडू तुमचे बिघडणार नाहीत किंवा फडफडीतही येणार नाहीत. आता गरम गरम आहे तोपर्यंतच हे लाडू बांधून घ्या. किती भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट आहे बघा, त्यामुळं आणि घरचं तूप, भरपूर ड्रायफ्रूट, मखाने, हळीव, घरचंच खोबरं असतं आमच्या आणि सेंद्रिय गूळ हे सर्व प्रोडक्ट असतात. त्यामुळे लाडू खूप छान आणि खूप चविष्ट लागतात. फक्त गरमागरमच हे लाडू बांधून घ्या. जर जास्त हे मिश्रण गार झालं तर 100% हे मिश्रण अगदी फडफडीत येतं. नंतर लाडू बांधता येत नाहीत. मग आपल्याला हे लाडू डिंकवडा म्हणूनच घरी खावे लागतात. जर कस्टमरला लाडू द्यायचे असले तर त्याची क्वालिटी, त्याची क्वांटिटी अगदी व्यवस्थित आपल्याला ठेवावी लागते आणि हे लाडू मध्यम आकाराचेच बांधावे लागतात. डिंकाचा लाडू शक्यतो तुम्ही घरी जरी बांधला तरी अगदी मध्यम आकाराचाच बांधा, म्हणजे तो एका वेळेला खाल्ला जाईल. आता तुम्ही या घमेल्यात खाली बघू शकता, कुठंही आपला पाक शिल्लक राहिलेला नाही आहे. अगदी मापाचा आपला पाक झाला आहे. हे अगदी योग्य प्रमाण आहे 1 किलो लाडूसाठी. अगदी माझे करेक्ट 40 लाडू झाले होते आणि 1 किलोमध्ये 38 लाडू बसतात. करेक्ट माप आहे, परफेक्ट प्रमाण आहे, तुम्ही कुठेही चुकणार नाही. अशा पद्धतीने हे जर तुम्ही लाडू बनवले तर खूप छान आणि खूप चविष्ट होतात. बघा तुम्हाला पाक माझ्या खाली पाटीत कुठंही दिसणार नाही. अशा पद्धतीने हे लाडू खूप छान होतात. अगदी परफेक्ट पाकात, पाक जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही. अगदी छान प्रकारे हे लाडू होतात. एकदा करून नक्की बघा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
खूप लोकांची कमेंट होती म्हणूनच हे खास डिंकाचे लाडू बनवले आहेत.